मटारचा जर आमच्या घरात कुठला आवडीचा पदार्थ असेल तर तो हा मटारचा पराठा. तुम्ही सुद्धा मटारचा सीझन संपायच्यात हा पराठा नक्की करून बघा. त्यात कसं आहे, घरात मुलांना सुद्धा हे पराठे जरा जास्तच आवडतात, त्यामुळं जरा जास्तच बनवायला लागतात. म्हणून मी इथं 12-13 पराठ्यांसाठी जितकं गव्हाचं पीठ लागतं तितकं घेतलं. पिठामध्ये चवीपुरतं मीठ, ओवा आणि थोडंसं तेल घातलं. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं की यामध्ये थोडं थोडं पाणी घालून असं चपातीला आपण जसं पीठ मळतो तसं पीठ मळून घ्यायचं. वरून थोडासा तेलाचा हात लावला आणि झाकून थोडा वेळ बाजूला ठेवलं. आता कढईमध्ये थोडं तेल घातलं. तेल गरम झालं की यामध्ये जिरे घातले. लगेचच 2 वाटी मटार असतील, मटार घालून थोडंसं परतून घ्यायचं. आता काश्मीरी मिरची पावडर, हळद, मीठ, ठेचलेले धने आणि मॅगी मसाला घातला आहे आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या, थोडं आलं, 2-3 हिरव्या मिरच्या घातल्यात. सगळं व्यवस्थित परतून म्हणजे थोडा वेळ भाजून घ्यायचे मटार या सगळ्यासोबत. लगेचच थंड झालं की मिक्सरच्या भांड्यात घालायचं. यामध्ये कोथिंबीर घालून असं वाटून घ्यायचं. पाणी न घालता जमेल तितकं बारीक मी वाटून घेतले. यामध्येच एक मोठा उकडलेला बटाटा घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. इथं एकदम चटपटीत असं आपलं सारण तयार झालंय. एवढ्या वेळेत पीठसुद्धा व्यवस्थित भिजले. याची एक खोलगट वाटी तयार करून घ्यायची आणि यामध्ये बसेल तितकं सारण भरून घ्यायचं आणि गोळा व्यवस्थित पॅक करून घ्यायचा. आता काय नाही, आपण जसं नेहमीचे पराठे लाटतो तसाच पराठा कोरड्या पिठावरती लाटून घ्यायचा. मी तर म्हणेन बाकीच्या पराठ्यांपेक्षा सुद्धा हा पराठा लाटायला सोपा आहे, कारण अजिबातच यातलं सारण बाहेर येत नाही. तवासुद्धा चांगला गरम झाला आहे. यावरती दोन्ही साईडनं मी तेल लावूनच पराठा भाजून घेतला आहे. तुम्ही तूप लावून भाजून घेतला तरीसुद्धा चालतंय. आणि या पराठ्यांची चव काय सांगू तुम्हाला, कारण लहान मुलं जर असतील तर परत परत बनवायला लावतील, इतके चटपटीत होतात. चला, अजून रेसिपीज बघायची असतील तर फॉलो करायला तेवढं विसरू नका हां.